क्रमांक 12 व 14 यांच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने आनंद महोत्सव साजरा करण्यात येतोय आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्धे तालुका कोडा जिल्हा सिंधुदुर्ग मी बुवा स्वतः विजयवंत गुंडू सावंत आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी व सन्माननीय संदीप लोके गावचे निमगाव तालुका कोडा जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या तिथले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे आणि त्याचप्रमाणे युवा नेतृत्व सन्माननीय राज प्रकाश सुर्वे यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या येथील सर्व पदाधिकारी व महिला आणि पुरुष शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभागातील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी त्याचप्रमाणे रसिक मायबाप प्रेक्षक यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी जमलेल्या मायबाप प्रेक्षक महिला वर्गांमध्ये अनेक नामवंत भजनीबुवा पखवाज या ठिकाणी मान्यवर व्यक्ती हजर आहेत। त्यामध्ये सन्माननीय संतोष गोहिल बुवा या ठिकाणी आलेले आहेत। पखवाज विशारद सन्माननीय आहिरे बुवा या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय मार्गदर्शक आमचे रासम साहेब त्याचप्रमाणे तुषार नलावडे आणि युट्यूबर सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन प्रेमी सन्माननीय नंदू नाईक आलेले आहेत त्यांचे सुद्धा स्वागत करतो। आपल्या डबलबारीची माहिती प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी माहिती देणारे सन्माननीय बाणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा स्वागत करतो। आहिरे बुवा जोईल बुवा यांना विनंती करतोय स्टेजवर या ठिकाणी येऊन त्यांनी बसण्याची कृपा करावी मंडळाला विनंती करतोय। आणि त्याचप्रमाणे आमच्याशी ज्यांनी संपर्क साधला ते सन्माननीय नितीन परब व आमचे मित्र सन्माननीय जितू राणे यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। सन्माननीय दहिसरवरून गावडे भाऊ आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी स्वागत करतोय। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही सातवी मातेच्या चरणाशी लीन होऊन बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याचा वाले श्री सत्यनारायणाला वंदन करून पराशरी माते समान मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा पूर्ण करून डबलबारीच्या या आपणे सामने 2020 सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। तू स्वतःकडे शानूच समजताना उंटावर बसल्यासारखं वाटतं लोक बसतोय जा जोईल ये रे या या इकडे या काय काला पेटीचा आवाज थोडा कमी करा। सरस्वती सरस्वती तुझे नाम सरस्वती सरस्वती तुझे नाम सरस्वती सरस्वती तुझे नाम गोड कीर्ती तुझे नाम गाऊ कीर्ती तुझे नाम गोड कीर्ती तुझे नाम गाऊ कीर्ती सरस्वती बड़े आगणा राम को दंड धाम
राम को धन्यधारी महाकाळ विक्राळ तोही धरारी महाकाळ विक्राळ तोही धरारी तुझे मानवा किंकरा कोण केवा मानवा किंकरा कोण केवा तुझे मानवा किंकरा कोण केवा मानवा किंकरा प्रभाते मणिराम चिंतित दावा प्रभाते मणिराम चिंतित दावा प्रभाते मणिराम चिंतित दावा प्रभाते मणिराम मागे हा ठीक आहे धन्यवाद काय नाही अतिशय सुंदर सुरुवात सन्माननीय लोकेबुवांनी केलेली आहे उद्या दीपावली आहे आणि उद्या नरकासुराचा वध सुद्धा आहे नरकासूर मातला आणि हे सर्कल चालू झालं त्याला मात करण्याची त्याने मात केली सर्वांवर परंतु त्याला ठार करण्याची सुद्धा ताकद त्याच्या आईमध्ये दिलेली होती असा ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता सुंदर सुरुवात केली आहे बुवा काय जास्त बोलले नाही आणि हिंमत सुद्धा करणार नाही बोलण्याची फक्त एक मुद्दा सांगितलाय बुवानी की स्वयंघोषित अध्यात्माचा भाष्य तसा ह्यो लोकोबुवा सुद्धा स्वयंघोषित पहाडी आवाजाचे भाष्य असं स्वतःला संबोधून घेणारा हा लोकेबुवा आहे लक्षात घ्या हे प्रत्येक बुवाच्या मागे जे काही लागते ते मायबाप प्रेक्षकांनी सांगितल्यामुळे लागतंय कोण असा स्वयंघोषित विषय नसतो परंतु ज्याला भजन म्हणजेच काही कळत नाही गेली 25-30 वर्ष भजन करतोय परंतु परशुराम बुवांचा आपणच फक्त एकटा वारसदार आहोत अशा दिमागात नांदणारा हा बुवा प्रत्यक्षात काय परिस्थिती ही तुम्ही बघताय अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म याला म्हणत नाही आपल्या अकलेचे तारे चमकवून मायबाप प्रेक्षकांसमोर लिलाव करण्यापेक्षा बुवा एक तुझ्या कर्माप्रमाणे समोरच्या बुवाची इज्जत काढण्याचं काम दिलंय परमेश्वराने ते अगदी योग्य रीतीने तू पार पाडतोयस म्हणून परमेश्वराचे मी आभार मानतो कारण त्याचं कर्मच तसं आहे या लोकेबुवाचं कर्मातच तसं लिहिलेलं आहे ज्या परमेश्वराच्या नामस्मरणाने आपण भजन सुरुवात करतोय त्या रामाबद्दल त्या कृष्णाबद्दल त्या हरीबद्दल एकही शब्द न बोलता जमलेल्या मायबाप प्रेक्षकांना हा आनंद महोत्सव कशासाठी साजरा करतोय हे ज्याला माहिती आहे केवळ पैशाच्या लालचेपोटी इथे धावत आलेला हा बुवा त्याला पैसा म्हणजे सर्वस्व वाटतोय तो हा लोकेबुवा सिंधुदुर्गातला लक्षात ठेवा आणि तो लोकेबुवा मला सांगतो अध्यात्म म्हणजे काय अरे अध्यात्म म्हणजे मला माहिती आहे ना की आपल्या मनावरती काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे षडरिपू आहेत हे माणसाने आपल्या शरीरात सगळे लपून ठेवून त्यावर मात करून
जो माणूस जगतोय त्याला अध्यात्म म्हणतात. पण त्याचबरोबर हे सांगताना पुराणातील, रामायणातील, महाभारतातील आपल्याला दाखले द्यावे लागतात आणि त्याच्यासाठी वाचन हवावं लागतं. कृष्ण कोण, राम कोण, त्या रामकृष्णाचा फरक जरी यांनी सांगितला ना तरी मला समाधान वाटेल. पण त्या रामबद्दल, त्या कृष्णाबद्दल माहितीच ज्याला नाहीये. उद्या नरकासुराचा वध होणार, तो नरकासूर कोण, त्या नरकासुराचा वध कसा झाला हे जरी सांगितलंच ना तरी आज आलेल्याचं भाग्य तुझ्या. काय केवळ शायनिंग म्हणून भगवं घालायचो, परिधान करायचो लोकांसमोर. काय सांगता ऑर्केस्ट्रा बुवाई हो. अरे आतापर्यंत 10 गाणी म्हटली आणि माका एक लक्षात ठेव, माझ्यावर बंधन घालणारं कोण नाही. मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते पैसे तू देऊ नाही. गुंडू सावंत ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत मला आमंत्रित केलंय आणि तू ज्या पद्धतीत असं तुका त्या पद्धतीत आमंत्रित केलेलं आहे. आपलं भजन मी नेहमी सांगतोय की रामकृष्ण हे या मंत्रावर अवलंबून आहे. काय द्यायचंय मायबाप प्रेक्षकांना, हेच तर द्यायचंय. आम्ही दोन्ही बुवा इथे सांगितलेली बिदागी या मंडळाने आम्हाला दिलेली आहे. आम्ही विकतचे आलेलो, आम्ही फुकट नाही आलो. पण तुम्ही तुमचा वेळ सगळा वाया घालून, तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च घालून या ठिकाणी आलेल्या. मग आम्ही 84 दशलक्ष योजनेनंतर जर आम्हाला मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय तर आम्ही काहीतरी देणं लागतोय. कारण राम समजायला सोपा आहे, राम शब्द उच्चारायला सोपा आहे, राम शब्द लिहायला सोपा आहे. पण कृष्ण ज्याचा उच्चार पण करणं कठीण आहे, तो कृष्ण समजणं कठीण आहे. कृष्ण शब्द लिहायला कठीण आहे आणि कृष्ण हा शब्द उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे. ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. आज या कलियुगात परमेश्वराच्या चरणापर्यंत तुम्हाला लीन व्हायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण कर्मच तुमचं शेवटी तुमच्या कामाला येणार आहे, लक्षात घ्या. कारण आपण जे कर्म करतोय ते मरते शेवटी तुमच्या कामाला येणार आहे. काय नाही राहणार आपलं, लक्षात घ्या. आपण जे आपल्याला बायको बायको म्हणतो ते आपण उद्या गेल्यानंतर उमऱ्याच्या बाहेर पडणार नाही. आपला मित्र परिवार, आपले आप्त इष्ट सगळे जे येणार आपल्या मैताला ते स्मशानापर्यंत येणार. आणि आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला रक्ताचा पोरगा कांडा लावून आग लावतो आणि घरात वाटेक लागतो. हा प्रत्येकाने लक्षात ठेवता. आणि ते कर्म आपलं शेवटी कामाला येणार आहे, लक्षात घ्या. उद्या आम्ही जर गेलो तर 100% आमचं नाव काढणार की बाबा गुंडू बुवा कोणतरी होतो किंवा लोके बुवा कोणतरी होतो. कोण कोणाची इच्छा किंवा कोण केव्हा मरणार हे सांगता येणार नाही. त्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय हे पाळणं सुद्धा हलू शकत नाही, त्या झाडाचं पान हे हलू शकत नाही. तर आपली गॅरंटी कोण देणार हो, बरोबर ना. तुम्ही हा शिवसेनेच्या वतीने 12 आणि 14 शाखेच्या वतीने हा एवढा कोकणी महोत्सव भरलाय. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण इथे नामस्मरण सुद्धा तेवढ्या ताकदीने होतंय, याला कुठेतरी सलाम केला पाहिजे होत. नाही तर ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवल्याने असतो, लक्षात घ्या. पण नामस्मरण फार गरजेचं आहे. आणि रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. मी सांगितलं की सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युग आहेत. सत्ययुगात परमेश्वर आपल्याला भेटायला पाहिजे तर हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगात मोठमोठे होम हवन केल्यानंतर परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं द्वापारयुग. ह्या द्वापारयुगात पूजेला महत्व होतं. तासनतास पूजा जर केली परमेश्वराची, परमेश्वराच्या चरणापर्यंत जायला व्हायचं. आणि आता हे कलियुग आहे माय बाप प्रेक्षको. मग आपल्याला जर परमेश्वराच्या चरणाची लीन व्हायचं असेल तर आपण नामस्मरण फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय, आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता, आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतल्यामुळे आपल्याला हा जन्म मिळालाय ते आपले आई वडील, त्यांची सेवा मरेपर्यंत करा. आपल्या आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. हेच भजनाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि या टाळ्या ह्या दिसू देत कुठेतरी, कारण त्याला समोर एक लक्षात घ्या, लोकेबुवा तेच करणार आहे. माझी जेवढी इज्जत काढायला बघणार, जेवढी जमेल तेवढी काढणार. बाकी जो काही सांगू शकत नाही. त्याला फक्त कृष्ण आणि रामातलं फरक सांगू दे. आणि कृष्ण का कठीण आहे ते पुढच्या वेळेस मी सांगतो. म्हणून ज्या प्रभू रामाच्या गाण्याने आपण, प्रभू रामाचं नामस्मरण आपण सुरुवात करतोय, त्या प्रभू रामाच्या गाण्याने सुरुवात करतोय.
ज्या प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठापना गेल्या 22 जानेवारी 2024 ला झाली, तिथे दीपोत्सव 65 लाख दिवे लावून दीपोत्सव मनवला जातोय, लक्षात घ्या. म्हणून त्या प्रभुरामाच्यासाठी श्रीराम जानकी बैठे हैं मेरे जानकी माणूस आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा